सर्वांना नमस्कार. मी आहे गौरव सिंग. मी या अभ्यासक्रम शिक्षक प्राध्यापक राजाराम यांचा या कोर्समध्ये शिक्षण सहाय्यक आहे. मी IIT खरगपूरमध्ये मेकॅनिकल विभागात संशोधन अभ्यासक आहे. यामध्ये मी तुम्हाला आपण यापूर्वीच्या व्याख्यानांच्या मालिकेत डिझाइन करण्यास शिकलो असलेल्या भागांच्या असेंब्ली प्रक्रियेची ओळख करून देईन. असेंब्ली प्रक्रियेमध्ये सामान्यतः मेकॅनिकल डिझाइन आणि उत्पादन असेंब्लीमध्ये वापरल्या जाणारे वैयक्तिक भाग एकत्रित करणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ आपण ही कात्री पाहू. या कात्रीमध्ये 5 मूलभूत भाग असतात. आपण येथे पाहू शकतो. यामध्ये 2 हँड ग्रिप्स, हेड, ब्लेड आणि पिव्होट जे वापरणे सोपे करते. आणखी एक असेंब्ल्ड मॉडेल आपण येथे पाहू शकतो. आणखी एक असेंब्ल्ड मॉडेल हे पवनचक्कीचे आहे. हे नूतनीकरणयोग्य ऊर्जेचे एक अतिशय लोकप्रिय स्रोत आहे. हे मॉडेल या सॉलिड कार्यातील 12 डिझाइन भागांमधून तयार केले गेले आहे, जे आपण प्रत्येकास यासारखे पाहू शकतो. ब्लेड, स्टँड, रोटर, इन स्टेटर, तो उंचस्थानी उभा राहतो. आपण ब्लेड पाहू शकता. संपूर्ण सेटअप वाऱ्याच्या दिशेने हलत आहे आणि आपण गतीने वाहणाऱ्या मोटरला पाहू शकतो. जसे येत आहे त्याप्रमाणे आपण येत आहे. असेंब्लीच्या अशा अनेक पद्धती आहेत ज्या एकमेकांशी संबंधित असलेल्या कंपोनंटवर अवलंबून असतात. आणखी एक या ट्रॅक्टरवर एक नजर टाका. या ट्रॅक्टरला असेंबल करणे यासाठी एकमेकांसाठी आणखी एक घटक गोळा करणे आवश्यक आहे. त्यातील प्रत्येकाचे एकमेकांशी विशिष्ट संबंध असतील तर यामध्ये भागांची संख्या मोठ्या संख्येने आहे. आपण येथे पाहू शकतो. एकमेकांशी विशिष्ट संबंध असणारे हे भाग आणि प्रत्येक भागांची संख्या येथे एक संपूर्ण ट्रॅक्टर तयार करते. या सॉलिड पूर्ण कार्य मॉडेलमध्ये म्हणून आपण सॉलिड कामांबद्दल बोलत असलेल्या संबंधांमध्ये जोडीदाराच्या नावाखाली अशा सर्व असेंब्ली संबंधांची वैशिष्ट्ये आहेत. आपण या सत्रामध्ये काही प्राथमिक मेटिंग पद्धती शिकू. तर चला आपण या सॉलिड कार्य विंडोसह प्रारंभ करू. आपण आता नवीन डॉक्युमेंट उघडू. आपण वापरत असलेले आपण या भागातील काम करू. आता असेंबली निवडत आहे. ठीक आहे. वर क्लिक करा आणि ही असेंबली विंडो आपोआप आम्हाला एकत्र येण्याची इच्छा असलेल्या भागांची निवड करण्यास सांगेल. समजा आपण भाग निवडत आहोत. हा ब्लॉक आहे. हे आता निवडले आहे आणि स्क्रीनवर कोठेही क्लिक केले आहे. हा ब्लॉक ला कायमस्वरूपी स्थान म्हणून स्थान देईल. असेंब्लीच्या प्रात्यक्षिक हेतूसाठी आम्हाला आणखी एक भाग हवा आहे. तर या असेंब्लीमध्ये दुसरा भाग समाविष्ट करण्यासाठी आपण उजव्या कोपऱ्यात कंपोनंट समाविष्ट करू. दुसरा भाग उघडण्याचा विचार करेल.
दुसरा भाग आपण खुला निवडा आणि हा दुसरा भाग आहे जो मागील ब्लॉकच्या संदर्भात कोठेही ठेवला जाऊ शकतो. समजा आपण ते येथे ठेवू. लक्षात ठेवा की हा पर्याय येथे लपतो किंवा दर्शवितो इथे आहे आणि आपण यापैकी प्रत्येक वस्तूचे मूळ पाहू शकता. अस्तित्व आहे. तर या ब्लॉक बी चे हे ओरिजिन आहे. हा या ब्लॉक चा उगम आहे आणि हा संपूर्ण असेंब्लीचा उगम आहे. एक गोष्ट आपण येथे तपासू शकतो. ही ब्लॉक निवडण्यास आम्हाला हा कोठेही प्लेनमध्ये हलवू देते, परंतु हा ब्लॉक हलू शकत नाही आणि तो निश्चित केला जाऊ शकत नाही कारण आम्ही हा ब्लॉक अगदी पहिल्या वेळी मध्ये आयात केला आहे, अगदी प्रथमच, आणि हे आम्हाला करते यामुळे हा ब्लॉक च्या स्थितीत निश्चित केला जातो जेणेकरून या अन्य असेंब्लीच्या भागामध्ये संदर्भ असू शकेल. तर आपण हे बदलू शकतो. तथापि ला हे योग्य क्लिक करावे लागेल आणि फ्लोट निवडा म्हणजे ते देखील हलत असेल आणि जर ते तरंगले असेल तर आम्ही हे निश्चित करू शकू जेणेकरून हे त्याच्या जागी निश्चित केले जाईल आणि हे तरंगते केले जाऊ शकते. तर आता ला असेल मध्ये सॉलिड कामांमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक भिन्न मेटिंग पद्धती पाहावे लागतील. प्रथम असे संबंध करण्यासाठी येथे जोडीदारा नावाचा पर्याय आहे. आम्ही मेटवर क्लिक करतो. आपण बघू शकतो एक मानक मेट, प्रगत मेट आणि मेकॅनिकल मेट. तर यापैकी प्रथम मानक साथीदार तपासूया. प्रथम कोइन्सिडंट मेट आहे. कोइन्सिडन्स जोडीदारा हा आहे. जर आपल्याला कोणत्याही दोन विमानांची आवश्यकता असेल तर कोणत्याही दोन कडा किंवा कोणत्याही दोन चेहरे किंवा शिरोबिंदू एकमेकांशी सुसंगत असतील आम्ही ते करू शकतो. उदाहरणार्थ ही एज आणि ही धार निवडेल आणि जर आपण ओके वर क्लिक केले तर हे टिक हे चिन्ह वर क्लिक करा. हे स्थान आणि दुसरे सह कडा घट्ट करते. आम्ही ही हालचाल पाहू शकतो. हे देखील फिरू शकते, परंतु आपण हे नेहमी पाहू शकतो की या दोघांच्या काठावर हे नेहमीच निश्चित केले जातात. हे कॉइन्सिडन्स सोबती आहे. जर आपण वर क्लिक केले तर नुकत्याच केलेल्या मेटिंगने आपण येथे सूचीबद्ध केले आहे. या जोडीदाराच्या विभागात ही असेंबली आहे. ही ब्लॉक ए चे तपशील ब्लॉक ए आहे. ब्लॉक बी चा हा तपशील आहे आणि या दोन असेंब्लीचा हा मेटिंग इतिहास आहे. म्हणून जर आपल्याला ते संपादित करणे आवश्यक असेल तर आम्ही राईट क्लिक आणि हा पहिला पर्याय संपादन वैशिष्ट्य निवडू शकतो. आपण येथे संपादित करू शकतो देखील आम्ही यासोबत म्हणून हटवू शकतो. पुन्हा एकदा आपण ते पाहू शकतो सोबत जाईल. हा छोटासा निळा टॅब हा निवडा आणि जर आपल्याला जोडीदाराचा सामना करायचा असेल तर हा चेहरा हा चेहरा आणि ठीक आहे यावर क्लिक करा. आपण पाहू शकतो की हे दोघे एकमेकांना बांधून घेत आहेत. तर चला पुढील प्रकारच्या जोडीदारावर जाऊया म्हणजेच हा यादी मध्ये इथे दिसेल जो समांतर सोबती आहे. समांतर मेटसह
कोणतेही दोन प्रतले किंवा शिरोबिंदू समांतर करता येऊ शकते एकमेकांच्या संदर्भामध्ये, जसे की आपण हे निवडू विशिष्ट चेहरा आणि असे म्हणावे की हा विशिष्ट चेहरा, आणि आपण येथे मिनी टूलबारमध्ये ओके क्लिक करू शकतो. आपण ही दोन प्रतले पाहू शकतो. चेहरे नेहमीच एकमेकांशी समांतर असतात. त्याचप्रमाणे आपण लंब मेटही काम करू शकतो. तर ही पद्धत करण्यासाठी आणखी एक शॉर्टकट पद्धत आहे. आपण दोन पर्यायांची निवड करू शकतो का दोन चेहरे किंवा शिरोबिंदू जे आपल्याला सोबत ठेवायचे आहे, म्हणजे या दोघांना निवडता येईल. आणि समजा हा चेहरा आता आहे, आम्ही या दोन्हीला एक म्हणून नियंत्रण केले आहे आणि आता आपण मेटला जाऊ शकतो. हे आपल्याला पर्याय देईल निवडण्यासाठी यापैकी कोणताही लंबवत वर जाईल आणि ओके क्लिक करेल. म्हणून आपण निवडलेल्या दोन चेहऱ्या आता एकमेकांशी लंबवत आहेत, म्हणून आपण या कोऑर्डिनेट प्लेनमध्ये कोठेही जाऊ ते संबंधात लंबवत राहतील. तर मेटिंगच्या इतिहासामध्ये आपण पाहू शकतो ही दोन प्रतले एकमेकांना समांतर आहेत आणि ही दोन प्रतले एकमेकांशी लंबवत आहेत. त्यापैकी प्रत्येक एकानंतर एक हटवू शकतात. आता पुढील एक बघाल जो टँजंट मेट आहे. तर टँजंट मेटसाठी आपल्याला सुमारे वक्र भूमिती आवश्यक आहे, तर आपल्याला हे भाग आधीच काढून टाकावे लागतील. या भागांना काही वक्र भूमिती आयात करण्याची आवश्यकता आहे. आम्ही थेट भाग निवडू शकतो हा जो पूर्ण ब्लॉक, आणि आपण उजवे क्लिक हटवा आणि आपण ओके निवडू आणि ब्लॉक बी साठी निवडू बी आणि आम्ही थेट दाबू हटवा किंवा होय. तर आता एक नवीन भूमिती आयात करण्यासाठी कंपोनंट समाविष्ट करण्यासाठी जाईल. आपण निवडू काही सर्क्युलर भूमिती किंवा भूमिती वक्रासह. येथे पिन आणि स्लॉट प्रकारसह कार्य करेल. भूमिती आयात करताना आपण येथे एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो. आम्ही हे सक्रिय केले असताना ओरिजिनचे पहा आम्ही थेट करू शकतो. जर आपल्याला मध्ये प्रतलभूमिती प्लेन मुळाची आयात करायची असेल तर आम्ही प्लेन ओरिजिन असलेल्या भागाला थेट आयात करू शकतो. तर आता घटक समाविष्ट करण्यासाठी जातील. आता पिन आणि स्लॉट प्रकार पाहू. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की भूमिती आयात करताना आपण प्लेन मध्ये कोठेही जाऊ शकतो आणि आम्ही हे वैशिष्ट्य सक्रिय करत असताना आपण भागांचे आणि असेंब्ली चे मूळ आणि आपण दोघे पाहू शकतो आणि प्रत्येकी या दोघांची समान गणना करू शकतो. जेव्हा एकमेकांच्या जवळ येत असताना, तर हा भाग या स्लॉटचा भाग आहे. येथे पाहू शकतो हा प्लेन पिन स्लॉटमध्ये असावा की या स्लॉटेडमध्ये हलवावा असे म्हणतात. स्लॉट पथ सांगा. जर आपण जवळून विश्लेषण घेतले तर आपण हे पाहू शकता की हा पृष्ठभाग भौमितिक आहे. हा सिलेंड्रिकल पृष्ठभाग आहे ज्यामध्ये सर्कल आहे, ज्यामध्ये त्याच्या क्रॉस सेक्शन आहे आणि हा एक मार्ग आहे. तर
करण्यासाठी हे या स्लॉटमध्ये हलविण्याची अनुमती देण्यासाठी हा विशिष्ट स्लॉट मार्ग या सर्क्युलर सिलेंडरवर टँजंट असल्याचे मानले जाते। तर जर आपल्याला चे प्रात्यक्षिक करायचे असेल तर हा टँजंट मेट हा पृष्ठभाग आणि स्लॉट पथ नियंत्रण ठेवून आणि जोडीदारावर क्लिक करेल। तर वर टँजंट निवडा आणि ठीक आहे क्लिक करा। आता आपण पाहू शकतो 2 घटक अशा प्रकारे एकत्रित केले आहेत जे या स्लॉटचा पृष्ठभाग या सिलेंड्रिकल पृष्ठभागावर टँजंट आहे। आपण हे पाहू शकता, आपण ही हालचाल पाहू शकतो। मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की आम्ही मध्ये आणलेली पहिली वस्तू निश्चित केली आहे आणि दुसरी वस्तू हलविली जाऊ शकते। तर हा हिरव्या स्लॉट हलत आहे, तथापि हा पिन निश्चित केला आहे। आम्ही ते करू शकतो, अन्यथा या पिनवर योग्य क्लिक करू शकतो, त्यास फ्लोट करू शकेल आणि स्लॉटवर क्लिक करा आणि तो निश्चित करेल। तर आता आपण हा पिन वर हलवताना पाहू शकतो, तर हा स्लॉट निश्चित केला आहे। लक्षात घ्या की या दोघांमध्ये आम्ही केलेला एकमेव संबंध म्हणजे टँजंट संबंध। तर हे प्लेन आहे जे स्वातंत्र्याच्या इतर अंशांमध्ये जाण्यास मोकळे आहे। हे प्लेन या स्लॉटमध्ये शिल्लक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला इतर काही संबंध देखील करणे आवश्यक आहे। हे करण्यासाठी आपण निवडल्यास स्लॉटचे प्लेन आणि या पिनचे प्लेन एकमेकांकडे असल्यास काय करावे, मग ते केवळ स्लॉटमध्येच पिन राहण्याची खात्री करेल। तर येथे आपण पाहू शकतो की आपल्याकडे पिन चा तपशील आहे आणि येथे स्लॉटचा तपशील आहे। जर आपण या पिनसाठी शीर्ष प्लेन निवडलं तर आपण पाहू आणि आपण स्लॉटचे शीर्ष प्लेन निवडू शकतो आणि आपण त्या दोघांचे शीर्ष प्लेन नियंत्रण निवडू आणि मेट वर क्लिक करू आणि जोडीदाराची निवड करू आणि कॉइन्सिडन्स मेट निवडा। तर आता हे मध्यभागी आहे आणि ते स्लॉटमध्ये हलविण्यास मोकळे आहे आणि आंतर स्वातंत्र्याचे इतर अंश आता वर मर्यादित आहेत आणि हे एकमेकांकडे जाऊ शकत नाही। तर आता हे चांगले आहे आणि स्लॉटमध्ये हलवतो, म्हणून या टँजंट जोडीदारासाठी हे प्रात्यक्षिक होते। पुढील प्रकारचे सोबती आपण येथे पाहू शकतो, हा एक समकेंद्रीय मेट आहे। म्हणून समकेंद्रीय जोडीदारासाठी मला इतर काही भूमिती आयात करायची आहे। नवीन कागदपत्रे उघडेल। असेंब्ली मी एक बोल्ट आणि नट आयात करणार आहे। तर अंतर्ज्ञानाने आपण बोल्ट आणि नट यांच्यात संबंध जोडू शकतो आणि दुसऱ्या बाजूला समकेंद्री असल्याचे मानले जाते। तर सोबत जाईल आणि समकेंद्री संस्था निवडा। तर 2 आम्हाला 2 मंडळे निवडावी लागतील जी एकमेकांवर केंद्रित करणे आवश्यक आहे। ही विशिष्ट कडा आणि ही कडा निवडेल आणि या मिनी टूलबारमध्ये ओके क्लिक करतील। आता आपण पाहू शकतो की हे एकमेकांना केंद्रित आहे। तर या प्रकारच्या मेटिंगला समकेंद्री मेटिंग म्हणतात। आपण इथे पाहू शकतो, हे सुरू असताना आपण
या दोन नट आणि बोल्टला संबंधाने एकत्र केले पाहिजे कारण त्यात थ्रेड असायला हवे होते आणि ते एकमेकांशी रोल केलेले असावे आणि एकाने हे थ्रेड उघडावे. तर या प्रकारचे मेट करण्यासाठी हे यांत्रिकी मेटच्या अधीन आहेत. हे मानक मेट फक्त येथे जाईल. आता आपल्याकडे हे मेकॅनिकल मेट आहेत. आता हे स्क्रू निवडा. या स्क्रूसाठी या स्क्रूला 2-1 अंक आणि बोल्टला बांधा जो अलाइन करायचा आहे कारण त्यासाठी या दृश्यमानतेसाठी जाईल. हा दृश्य अक्ष निवडेल. यापैकी दोन्हीचा अक्ष आपण पाहू शकतो. आता स्क्रू सोबती संवाद बॉक्स मध्ये दिसतील आपल्याला बोल्ट आणि या नट चा अक्ष संरेखित करण्यासाठी हा अक्ष निवडावा लागेल. आता हा दुसरा पर्याय आहे की त्याची मागणी आहे. आम्ही या स्क्रूसाठी प्रति मिनिट ला रिव्होल्यूशन सेट करू शकतो. हे नट कडक केले जाईल किंवा आम्ही प्रतिक्रांती घडवून आणू शकतो. तर आपण प्रविष्ट करू या प्रति रिव्होल्यूशन 5 मिमी. करा. आपण क्लिक करूया ओके. आपण हे हलवताच आपण या वगळून टाकत आहोत तर आपण हे पुढे जाऊ किंवा बाहेर उघडत असल्याचे पाहू शकतो. तर हे प्रत्येक रिव्होल्यूशन प्रमाणे फिरते ते आणि 5 मिमी पुढे सरकते. तर आता ते बोल्ट मध्ये प्रवेश करते आणि आपण हे पाहू शकतो. एक एक करून एक जोडणारे धागे पाहू शकतो कारण नट आत फिरत असतो. असेंब्लीमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या मेकॅनिकल जोडीदाराच्या अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. आपण या दिशेने परत होणाऱ्या दिशेवर देखील पाहू शकतो. हे या बोल्टमधून नट उघडते. तर हे स्क्रू मेट आपण काम केलेले होते. आणखी एक मेकॅनिकल साथीदार रोजी काम करेल ते म्हणजे हिंज मेट. यासाठी आपल्याला इतर काही भूमिती आवश्यक आहे. मी हा नट आणि बोल्ट तसेच इन्सर्ट घटक हटवेल. हे एक अतिशय सामान्य हिंज उदाहरण आहे जे साधारणतः विंडोज आणि दरवाजे मध्ये वापरले जाते जे आपण येथे पाहू शकतो. तर पहिल्या प्राथमिकतेने आपण अंदाज सहजपणे करू शकतो की हा दोन भाग येथे निश्चित करावा लागेल आणि हे नट त्यांचे निराकरण सुनिश्चित करेल. असे करण्यासाठी या प्रकारची मेटची गरज आहे. आपल्याला याची गरज आहे कारण हे एकमेकांना अवलंबून आहे. आपण मेट आणि मेकॅनिकल सोबत याखालील हिंज निवडाल. म्हणून आता हिंजच्या खाली आपल्याला दोन लहान विंडोज जी कॉन्सेंट्रिक निवड आणि कॉइन्सिडन्स निवड आहे. कॉन्सेंट्रिक निवडीसाठी आमच्याकडे हा विशिष्ट चेहरा आहे. यासह अलाइन करण्यासाठी कॉन्सेंट्रिक म्हणून चेहरा आणि या चेहऱ्यांशी कोइन्सिडंट करण्यासाठी हा चेहरा
आणि आहे. तर आता आपण पाहू शकतो की त्यास स्वयंचलितपणे चेहरे आणि एकाग्र पृष्ठभाग आढळले आहेत आणि ते दोघे संरेखित केले आहेत. ही हिंज मेट आपल्याला कोन मर्यादा निर्दिष्ट करू देते. मग आम्ही हा संवाद बॉक्स उघडण्यासाठी येथे टिक चिन्ह तपासू शकतो. तर पहिली विंडो दिले 2 विमाने जी असतील ज्यासाठी कोन निर्दिष्ट केले जावेत. आपल्याला ज्या 2 प्लेनची आवश्यकता आहे ती ही आणि या दोन्ही प्लेनची निवड हे आहे आणि हे प्लेन. जर आपण हे वाढवले वर्तमान कोन हा जर वर्तमान कोन आहे जर हे 70 आहे असे म्हटले तर आपण हे 70 अंश आपल्याला हे दिसेल तर ते 0 राहील. यासाठी हे अधिकतम मूल्य आहे जे या कोनाला जास्तीत जास्त मर्यादा जाऊ शकते. आम्हाला करू द्या ते करा 107.8 म्हणा आणि या किमान मूल्यासाठी हे ते वजा 70 वर जाऊ शकते. ठीक आहे. तर आता हे हिंज मेट पूर्ण आहे आणि आपण कोन मर्यादा शोधू शकतो. हे हे 71 अंश 71 अंश आणि नकारात्मक दिशेने पूर्ण करते हे वजा 70 अंश. कमाल मूल्य आणि हे किमान मूल्य आहे. तर हे पूर्ण करण्यासाठी आम्ही हे करू शकतो की या नट आणि हे हिंज निवड यावर मत काय केले पाहिजे याचा आपण अंदाज करू शकता. तर आपण सहजपणे अंदाज करू शकतो हा कॉन्सन्ट्रिक सोबती असावा. हे करण्यासाठी निवडेल हा चेहरा नियंत्रण निवडेल हा चेहरा निवडा. मार्क वर जाईल मेटला वर जाईल आधीच आढळले आहे हा कॉन्सन्ट्रिक संबंध. आम्ही ओके वर क्लिक करतो. तथापि या दिशेने जाण्यासाठी हे विनामूल्य आहे. आम्ही मेटिंग करून हे निश्चित करू शकतो हे 2 चेहरे हे आणि हे एकमेकांना सह आम्ही ठीक आहे यावर क्लिक करा. तर आता हे या हिंजचे संपूर्ण मॉडेल आहे. म्हणून आपण येथे हे हिंज मेट पाहिले आहे. म्हणून आपण खास प्रकारच्या प्राथमिक मेटिंग पद्धती पाहिल्या आहेत ज्यासाठी साधारणपणे असेंब्लीमध्ये वापरल्या जातात. मध्ये मी पुढील व्याख्यानात सहज जाईन. मी या सर्व असेंब्लीचा वापर करीन. एकल सिलेंडर पिस्टन असेंब्ली असलेल्या एक पूर्ण असेंब्लीसाठी करीन आणि आम्ही ही सर्व उदाहरणे पाहू आणि पूर्ण असेंब्ली मध्ये लागू होतील. धन्यवाद.